झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रिटनच्या राजघराण्यात नवीन राजकुमाराचं आगमन झालं आणि संपूर्ण जगात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। रॉयल बेबीला पाहायला लोकांनी मोठी गर्दी केली होती। लहानग्या राजकुमाराची फक्त एक झलक पाहायला हजारो लोक उभे होते। या राजकुमाराचं नाव काय असेल यावर आता सट्टा बाजारातही मोठा उत्साह दिसून येतोय। सट्टेबाजांनी चक्क राजकुमाराचं नाव काय असेल यावर सट्टा घेण्यास सुरुवात केली आहे। त्याचं नाव जॉर्ज असेल की जेम्स असा सट्टा लावण्यात येतोय। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या खुनाचा कट आखण्यात आला होता, पण सुदैवानं हा कट हाणून पाडण्यात पाकच्या सुरक्षा बलाला यश आले। पाकच्या सुरक्षा बलानं दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या लाहोर येथील निवासस्थानी काही दहशतवादी आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत होते। दक्षिण आफ्रिकेच्या बोलिव्हिया या देशात दुधानं बियरवर मात केली आहे। बोलिव्हियात आता बियरपेक्षा दुधाची विक्री वाढल्याचं समोर आलंय। दुधाची वार्षिक मानसी खरेदी 27.3 लिटरवरून 42 लिटरवर पोहोचली आहे, तर बियरची वार्षिक 38 लिटरवरच थांबली आहे। सरकारनं राबवलेल्या योजना आणि प्रयत्नामुळेच हे शक्य झालंय। तेथील सरकारनं बियरचा वापर कमी करण्यासाठी त्यावरचा टॅक्स वाढवला होता। महत्त्वाचं म्हणजे बोलिव्हियात बियरची विक्री ही दुधापेक्षा जास्त होती। झिम्बाब्वेचे पंतप्रधान मॉर्गन सवांगिरे यांनी येत्या निवडणुकांसाठी मोठी तयारी सुरू केली आहे। देशातील युवकांसाठी त्यांनी एक रॅली काढली। देशाची राजधानी हरारेपासून 100 किलोमीटर दूर 1000 समर्थकांच्या रॅलीत त्यांनी भाषण केलं। जर्मनीत एका कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। 3 वर्षापूर्वी येथे लव्ह परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 21 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 500 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते। मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या वय हे 20 ते 40च्या दरम्यानचं होतं। 2010ला आजच्याच दिवशी जर्मनीत ही दुर्घटना घडली होती। झी 24 तास एक पाऊल पुढे।